आज आपण पाहणार आहोत कमी तेल पिणारे खुसखुशीत खमंग चवीचे मालवणी कोकणी पद्धती बनवले जाणारे कोंबडी वडे। लग्न असो, हळदीचा कार्यक्रम असो किंवा पाचपरतन अशा बऱ्याचशा कार्यक्रमात हे भाजणीचे वडे बनवले जातात। तर भाजणीचे वडे बनवण्यासाठी भाजणी कशा प्रकारे बनवली जाते याचा व्हिडिओ मी यापूर्वीही चॅनलवर अपलोड केला होता आणि आता सुद्धा तुम्हाला ही भाजणी मी या व्हिडिओत दाखवणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, म्हणजे तुम्ही सुद्धा बनवलेले वडे मस्त खमंग, खुसखुशीत आणि कमी तेलात बनले जातील। तर हे भाजणीचे वडे तुम्ही चिकन, मटण किंवा कडधान्यांच्या उसळी असतात त्यासोबत सुद्धा तुम्ही हे वडे खाऊ शकता। त्याचसोबत गरमागरम चहा बरोबर तर ह्या वड्यांचा बेत अगदी अप्रतिम लागतो। तर जरूर करून पहा आणि तुम्ही बनवलेले वडे कसे झाले हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर इथे भाजणीसाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून सुद्धा दिलेलं आहे, त्याच सोबत तुम्हाला इथे स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळेल। तर इथे मी भाजणी बनवणार आहे, तर भाजणीसाठी आपण इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, त्याच सोबत एक बाउलचं प्रमाण घेतलेलं आहे। तर एक मोठा बाउल म्हणजे साधारण पाव किलो इथे मी ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी खमंग अशी भाजून घ्यायची आहे, त्याचसोबत त्याच प्रमाणानुसार आपण इथे गहू घेतलेले आहेत। गहू जर भाजताना घेतले नाही तर पीठ मळताना गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत, त्याच वाटीच्या प्रमाणानुसार आपण उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे साधारण 100 ग्रॅम उडदाची डाळ आहे आणि 100 ग्रॅम चण्याची डाळ आहे। तर इथे तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा ग्रॅमचं प्रमाण घेऊ शकता। भाजणी थंड झाल्यावर दळून आणल्यानंतर हवाबंद डब्यात तुम्ही 6 महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकता, म्हणजे कधीही पाहुणे आले किंवा वडे खाऊशे वाटले की तुम्ही झटपट वडे बनवू शकता। तर इथे मी 100 ग्रॅम धणे घेतलेले आहेत, त्याच सोबत 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे बडीशेप घेतलेले आहेत, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे। तर सर्व हा मसाला आपल्याला खमंग परतवून घ्यायचा आहे, कारण या मसाल्यामुळेच आपल्या भाजणीच्या वड्यांना एक विशिष्ट चव येणार आहे आणि खमंग सुगंध सुद्धा येणार आहे। आता आपण इथे तांदूळ घेणार आहोत, तर इथे मी 1 किलो साधारण तांदूळ घेतलेले आहेत। तर इथे 2 पोर्शन मध्ये मी हे तांदूळ भाजून घेणार आहे। तुम्ही कोणताही जाडा तांदूळ इथे वापरला तरी सुद्धा चालेल। तर आपली सर्व भाजणी व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता आपल्याला इथे घरघंटीवर ही दळायला द्यायची। तर दळताना थोडीशी भरभरीतच दळायला सांगायची, म्हणजे वडे कमी तेल पितात आणि भाजणी सुद्धा छान होती। भाजणी आपल्याला अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे वडे हलके फुलके होतात आणि तेलही कमी पितात। तर इथे मी 2 वाडक्यांचं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे 2 मोठे बाउल इथे मी पीठ घेतलेलं आहे। तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हळदीचा इथे वापर करायचा असेल तर पाव चमचा तुम्ही हळद घालू शकता, मी इथे हळद वापरलेली नाहीये। आणि आता त्यात 2 मोठ्या बाउलच्याच प्रमाणाने मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर आता पाणी गरम आहे, तर आपण चमच्याच्या साहाय्याने हे पिठामध्ये पाणी व्यवस्थित असं गोळून घ्यायचं आहे आणि हाताला सोसेल त्याप्रमाणे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ आपल्याला एकदम घट्टही मळायचं नाही आणि एकदम पातळही नाही, जसं भाकरीचं पीठ आपण मळून घेतो तसं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर साधारण 2 मोठ्या बाउल साठी आपल्याला हे 2 मोठे बाउल पाणी लागलेलं आहे तुम्ही। तर इथे वड्यांना मस्त स्मोकी सुगंध म्हणजे फ्लेवर येण्यासाठी आपण इथे कोळसा गरम करून पिठात असा मुरून ठेवणार आहोत, म्हणजे त्या धुराचा वास आपल्या पिठात मुरला जाणार आहे आणि वड्यांना मस्त असा सुगंध येणार आहे, एक विशिष्ट चव येणार आहे आणि वडे एकदम
खमंग व स्वादिष्ट बनणार आहेत। तर अशा पद्धतीने हे पीठ मी साधारण तासभर धुरामध्ये म्हणजे झाकून ठेवलं होतं। तर आता आपल्या ह्या वड्यांना मस्त असा गावाकडची चव म्हणजे जशी चुलीवर चव येते तशीच ही चव आपल्या ह्या वड्यांना येणार आहे। तर आता वड्यांचं पीठ छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, म्हणजे वडे आपले झटपट तयार सुद्धा होते। तर अशा एकाच साईजचे आपण हे गोळे करून घेणार आहोत। इथे मी एक बटर पेपरचा वापर केलाय। तुम्ही प्लास्टिकची पिशवी घेतली किंवा आपली तेलाच्या बॅगेची जी पिशवी असते किंवा सुती कापडावर सुद्धा तुम्ही हे वडे थापू शकता। बरेच जण हे वडे पाण्यावर थापतात किंवा तेलावर सुद्धा थापले जातात, तर इथे मी तेलाचा हात लावून हे वडे थापणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण वड्यांना एवढी जाडी ठेवलेली आहे, तर वडे जास्त पातळही थापू नये म्हणजे वडे कडक होतात आणि जाड थापले गेले तर ते आतून कच्चे राहतात। तर अशा पद्धतीने सर्व वडे आपल्याला थापून घ्यायचे आहे। तर बरेच जण ह्याला मध्ये एक होल करून ह्याला बोकाचे वडे सुद्धा बोलले जातात। तर अशा पद्धतीने दोन आकाराचे आपण हे वडे बनवून घेतलेले आहेत। एका साईडला मी तेल तापत ठेवले, तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि मग मध्यम आचेवर वडे तळून घ्यायचे आहेत। तर वड्यांना असं वरून तेल सोडत राहायचं आहे म्हणजे वडे टम्म फुगतात। एक वडा असा वरून फुगून आला की लगेच दुसरा वडा आपल्याला सोडायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही 3 ते 4 वडे एका वेळी तळू शकता। तर अशा पद्धतीने आपण सर्व वडे करून घेणार आहोत। तर तुम्ही हे वडे मी सांगितल्याप्रमाणे चिकन मटन सोबत एन्जॉय करू शकता आणि व्हेज बरोबर काळ्या वाटाण्याची स्पेशली काळ्या वाटाण्याची भाजी किंवा काळ्या वाटाण्याचा सांबारा अशा पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत। टम्म फुगलेले मस्त कमी तेल पिळणारे वडे तयार आहेत। तर तुम्ही हे वडे चिकन मटन किंवा उसळी सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। तर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू। धन्यवाद।